बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। एटीएमची अदलाबदल करून चोरी करणारी टोळी अखेर पोलीस जाळ्यात। स्वच्छता हीच देश सेवा, नॉर्थ पॉइंट स्कूलचा संदेश। धुळ्यातील रिलायन्स कंपनीचा टॉवर जप्ती पथकाकडून सील। शहीद जवान मनोहर पाटील यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी, न्याहळोद ग्रामस्थांची मागणी। सुजलॉन कंपनीच्या निषेधार्थ धुळ्यात शेतकऱ्यांतर्फे उपोषणाचे हत्यार। विश्वनाथ येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। आनंदखेडा ते शिर्डी पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ। आजी माजी सैनिकांकडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप। सायने ते कुस्ती दंगल उत्साहात संपन्न। विद्या विकास हायस्कूल नांद्रे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न। आणि 300 रुपयांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर गजाआड। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। एटीएम कार्डाची अदलाबदल करून पैशांची हेराफेरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यास शिरपूर तालुका पोलिसांना यश आलंय। या टोळीकडून पोलिसांनी विविध बँकांचे तब्बल 94 एटीएम कार्ड हस्तगत केले आहे। तसेच या टोळीला जेरबंद करण्यात आला आहे। या कामगिरीचं जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकोण यांनी कौतुक केलंय। बातमी क्रमांक 1 बाईकवाईज। शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना गुप्त बातमी मिळाली होती की मुंबई आग्रा महामार्गावर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात काही संशयित इसम हे मुंबई पासिंग असलेल्या स्विफ्ट डिझायर कारने संशयितरित्या फिरत आहे। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांनी आपल्या पथकाला सोबत घेत सदर संशयित इसम व वाहनाचा शोध सुरू केला। यावेळी दहिवत गावाकडे जाऊन शोध घेतला असता साखर कारखान्याजवळ MS02 BZ 3439 हे वाहन दिसले। पथकाने वाहनाजवळ जात चौकशी केली असता त्यात 4 इसम बसलेले आढळून आले। पथकाने त्यांना त्यांचे नाव व गाव विचारले असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यानंतर पोलिसी खाक्यात दाखवताच त्यांनी आपली नावे विक्की राजू वानखेडे वय 22 वर्ष राहणार उल्हासनगर, अनिल खंडोबा वेलदोडे वय 29 वर्ष राहणार उल्हासनगर, वैभव आत्माराम महाडिक वय 34 वर्ष राहणार शिवाजीनगर, वालधुणी तालुका कल्याण जिल्हा ठाणे, विक्की पंडित साळवे वय 32 वर्ष राहणार उल्हासनगर अशी सांगितली। त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात विविध बँकांचे 94 एटीएम कार्ड आढळून आले। यात SBI बँकेचे 17, कोटक बँकेचे 5, ॲक्सिस बँकेचे 7, बँक ऑफ बडोदाचे 5, कॅनरा बँकेचे 2, इलाहाबाद बँकेचे 2, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे 3, इंडियन ओव्हरसीज बँकेचे 1, IDBI बँकेचे 2, ठाणे डिस्ट्रिक्ट बँकेचे 2, यूको बँकेचे 1, ATM पेमेंट बँकेचे 1, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे 1, फेडरल बँकेचे 1, कॉर्पोरेशन बँकेचे 1 व सिंडिकेट बँकेचे 1 अशा एटीएम कार्डाचा समावेश होता। एटीएम कार्डाच्या साहाय्याने गंडा घालणारी ही टोळी असल्याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले। तसेच त्यांच्याकडील 39,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल, 90,000 रुपयांची रोकड व 4 लाख रुपये किमतीची मारुती स्विफ्ट डिझायर कार जप्त केली। शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे PPI सुरेश शिरसाट जे टीमला आपल्याला माहिती मिळाली होती की उल्हासनगर किंवा भिवंडी भागात जे लोक ATM मधून काही चोरी करत आहेत त्या अनुषंगाने आपण तपास चालू केला होता। त्याच्या नाकाबंदीमध्ये त्या पेट्रोलिंगमध्ये त्यांना एक संशयित वाहन सापडलं स्विफ्ट डिझायर। त्यामध्ये संशयित व्यक्तीने त्यांनी चौकशी केली असता झडती घेतली असता त्यांना जे काही ATM कार्ड मिळाले ते ATM कार्ड जवळ 95 नंबरचे होते। एक त्या आरोपीचा आणि इतर 94 ATM कार्ड मिळाले। त्यानंतर पुढे आम्ही सखोल चौकशी केली तर त्यांनी आमच्याकडे कबूल केलं आहे की त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये विशेष करून
रायगड, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर या पट्ट्यात त्यांनी असे फ्रॉड केलेले आहेत. हे ATMचा फ्रॉड प्रकार आहे. यामध्ये हे आरोपी काय करतात, ते ATM त्या केबिनमध्ये आधी जाऊन थांबतात. जी नवखी व्यक्ती असते किंवा ज्या व्यक्तीला पैसे काढायला अडचण होते त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन म्हणतात की आम्ही तुम्हाला मदत करतो. त्याचं ATM कार्ड आपल्याकडे घेतात आणि त्यांच्याकडे असलेलं त्याच बँकेचं, त्याच कलरचं, त्याच मेकचं दुसरं डुप्लिकेट कार्ड त्यांच्याकडे असतं. आपण इथे पाहता जवळजवळ आमच्याकडे 95 कार्ड आहेत. तर ते ATM कार्ड ते त्याला देतात आणि त्याचे पिन नंबर त्यांनी पाहिलेला असतो. त्यानंतर ते पसार होतात. दुसरे ATM बसेमधून ते पैसे काढून घेतात. अशा पद्धतीने त्यांनी गुन्हे केलेले आहेत. आज आमच्या ताब्यामध्ये एकूण 4 आरोपी ताब्यात आहेत. एक आहे विकी राजू वानखेडे, अनिल कडोबा वेलदोडे. जर आपलं घर अंगण स्वच्छ राहील तर देश सुद्धा साफ सुथरा राहील असा मूलमंत्र आज धुळेतील नॉर्थ पॉइंट स्कूल तर्फे राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहीम व बेटी बचाव बेटी पढाव उपक्रमातून देण्यात आला. आमच्या घरासाठी केवळ रस्त्यापर्यंत स्वच्छता आवश्यक नाही, त्यासाठी संपूर्ण देश स्वच्छ करणे काळाची गरज आहे. भारत सरकारच्या वतीने राबवले जाणारे स्वच्छ भारत अभियान आपल्या देशातील प्रत्येक गावात आणि शहरात सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश देशातील पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे, प्रत्येक गल्ली गावापासून देशातील प्रत्येक गल्लीपर्यंत स्वच्छता मोहीम राबविणे याचाच भाग म्हणून आज धुळेतील नॉर्थ पॉइंट स्कूलतर्फे शहरात स्वच्छता मोहिमेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच स्वच्छतेविषयी मूक पथनाट्य देखील करण्यात आलं. यावेळी समाजात जन्माला येणाऱ्या मुलीचं महत्त्व काय असतं याविषयी प्रबोधन करण्यात आलं. बेटी बचाव बेटी पढाव याविषयी जनजागृती करण्यात आली. यात विद्यार्थिनींचा मोठा सहभाग होता. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. आज का दिन बहुत इम्पोर्टेंट है हमारे लाइफ में. हमने ये सोचा कि आज हम जनता को ये बता दें कि स्वच्छ भारत सुंदर भारत के ऊपर हमने विषय पे हमने नुक्कड़ नाटक किया. हम जनता को बताने मांगते हैं कि स्वच्छता जो है हमारे ऊपर है, हमारे ऊपर डिपेंडेंट है. हम अगर स्वच्छ भारत रखेंगे, हर एक व्यक्ति अगर ये इम्पोर्टेंस को समझेगा तो भारत स्वच्छ होगा. और दूसरी बात को हमने जो जोर दिया है वो ये है बेटी बचाओ बेटी पढ़ाओ. बेटी को पढ़ाना बहुत इम्पोर्टेंट है. बेटी कल को आके आपके लिए काम आती है. लोगों के दिमाग में कि बेटी को पढ़ा के क्या करेंगे, तो हम इस बात को स्ट्रेस करने मांगते हैं कि नहीं, बेटी को पढ़ाएंगे वो आगे आपके ज़िंदगी में काम आती है. हम नॉर्थ पॉइंट स्कूल के छात्र छात्राएँ और हम सब टीचर लोग ये बात का हमने ठाना है कि हम अपने एरिया में और अपने कॉलोनी में हर बच्चे को ये सिखाएंगे की स्वच्छता क्या होती है, इम्पॉर्टन्स ऑफ स्वच्छता क्या होती है. धुळे शहरातील गल्ली नंबर 6 मधील थकीत रक्कम असलेल्या रिलायन्स कंपनीच्या टॉवरवर जप्ती पथकाने कारवाई करत सदर टॉवर सील केलं. वारंवार नोटिसा देऊनही थकीत रक्कम न भरल्यामुळे सदर टॉवरला सील करण्यात आल्याची माहिती जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव यांनी दिली. धुळे शहरातील मालमत्ता धारकांवरील थकीत रक्कम वसूल करण्यासाठी मनपा आयुक्त यांच्यातर्फे जप्ती पथकाची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार पथकाकडून थकीत मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात येत आहे. आज शहरातील गल्ली नंबर 6 येथील श्रीमती चौधरी यांच्या मालकीच्या जागेवर रिलायन्स कंपनीच्या टॉवरवर कारवाई करण्यात आली. रिलायन्स कंपनीच्या टॉवरवर 27,29,944 एवढी रक्कम थकबाकी आहे. नोटिसा देऊनही थकीत रक्कम न भरल्यामुळे आज जप्ती पथकाने कारवाई करत सदर रिलायन्स कंपनीच्या टॉवरला सील केलं. ही कारवाई जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, निरीक्षक मधुकर निकोम, वसुली निरीक्षक अजय देवरे, लिपिक संजय माइनकर, मनोज चिलंदे, शुभम जाधव, प्रसाद चाले, सुनील गडरी आदींनी केली. शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे अशा मालमत्ता धारकांकडे कारवाई करण्यासाठी महाशय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार जप्ती पथक नेमण्यात आले असून आज दिनांक 27/1/2023 रोजी गल्ली नंबर 6 येथील श्रीमती चौधरी यांच्या मालकीच्या जागेवर रिलायन्स कंपनीचे टावर यांच्याकडे 27,29,964 रुपयाची थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसा देऊनही कराचा भरणा न केल्याने आज त्यांचे रिलायन्स कंपनीचे टावर सील करण्यात आलेले आहेत. तरी धुळे शहरातील सर्व मोबाईल टावर्स कंपन्यांना व मालमत्ता धारकांना सूचित करण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कराचा व पाणीपट्टी कराचा भरणा करावा
व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती. कारवाईसाठी कोण कोण उपस्थित आहे? कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीष जाधव, वसुली अधीक्षक मधुकर निकुंबे, निरीक्षक अजय देवरे, निरीक्षक मधुकर वडनेरे, लिपिक मनोज चिलंदे, राजेंद्र गवळी, अशोक मंगिळकर, याकूब पठाण आदींनी ही कारवाई केलेली आहे. थोडक्यात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून शहीद मनोहर रामचंद्र पाटील यांच्या स्मारकासाठी नियोजित जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी न्याहळोद ग्रामस्थांतर्फे करण्यात आली आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे या म्हणीची प्रचिती आपल्याला शहीद जवानांकडे पाहून येत असते. आज आपला प्रत्येक जवान जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस देशाचं संरक्षण करीत असतो किंवा शत्रूंशी लढवया करून देशाला संरक्षण देत असतो, आपल्या प्राणाची आहुती देत असतो. त्यामुळे अशा शहीद जवानांची प्रेरणा येणाऱ्या पिढीला मिळावी म्हणून त्यांचा पुतळा उभारणे काळाची गरज आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद गावाचे सुपुत्र शहीद मनोहर पाटील यांना वीरमरण प्राप्त झालंय. त्यांच्याही स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे. आज आपला 74वा प्रजासत्ताक दिवस या निमित्ताने आपल्या गावातील शहीद जवान मनोहर रामचंद्र पाटील आज या वीर जवानाच्या या ठिकाणी पुतळा व्हावा म्हणून सर्व ग्रामस्थांची मागणी असताना आपण या ठिकाणी या 74वा प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी आलोत आणि फलक अनावरण केलं. मित्रांनो, हे वीरमरण आज आपलं गाव महाराष्ट्रात नाही तर देशात आपलं गावाचं नाव या शहीद जवानामुळे प्रख्यात झालं. म्हणून आज या ठिकाणी काही का असेना जर या वीर जवानाचा पुतळा या ठिकाणी निर्माण झाला तर येणाऱ्या पिढीला हा एक मोठा संदेश असेल. तर देशासाठी बलिदान हे व्यर्थ जात नाही. माणूस प्रत्येक जण जन्माला येतो आणि हा मरत असतो, परंतु मरून सुद्धा प्रत्येकाच्या हृदयात घर करून राहणारा एक शहीद असतो. कारण लाल बहादूर शास्त्रींनी सांगितलं, जय जवान जय किसान. हा देश जवानांचा आहे, हा देश किसानांचा आहे. म्हणून या शहीद हुतात्म्याला आपण आज श्रद्धांजली अर्पण करून या फलकाचं अनावरण केलं. आणि काही का असेना आपण सगळ्यांनी एकजुटीने या ठिकाणी काम करून लवकरात लवकर यांचा पुतळा कसा उभा राहील आणि आपल्या गावाला कशी याच्यापासून चालना मिळेल, तरुणांना कसं याच्यापासून बळ मिळेल, यासाठी सगळं गाव हे कटिबद्ध राहील. तसेच मी आमच्या नवनिर्वाचित सरपंच सौ कविता प्रकाश वाघ आणि सगळे सदस्य यांच्या वतीने मी गवाही देतो, तुम्हाला कुठल्याही प्रकारची जरी अडचण असेल तर ती अडचण आम्ही सगळे मिळून हा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा पुतळा कसा लवकरात लवकर उभा राहील याच्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध राहू. सुजलॉन या पवन ऊर्जा कंपनीच्या बेजबाबदार वृत्तीला बळी पडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या वतीने धुळ्यातील क्युमाइन क्लब समोर उपोषणाचे हत्यार उपसले. शेतकऱ्यांनी छेडलेल्या उपोषणाचा विषय असा होता की पवन ऊर्जा कंपनीने टॉवर उभारण्यावेळी सुजलॉन कंपनीने दत्तक घेतलेल्या गावांना 24 तास वीज, पाणी, दवाखान्यासह शिक्षण आदी सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता न करता उलटपक्षी शेतकऱ्यांची फसवणूक केली. तसेच सुजलॉन कंपनीने तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करून त्यांच्याकडून लिहून घेतलेल्या प्रतिज्ञापत्राच्या खाली राजीनामाही लिहून घेतला होता. त्यामुळे सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त केलेल्या तरुणांना काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे सुजलॉन कंपनीतर्फे केलेल्या या अन्यायाविरोधात उपोषण करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलं. सिंग राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय युवा महासचिव सुजलॉन कंपनीला बळी पडणारे गरीब शेतकरी व गरीब सिक्युरिटी गार्ड यांना कामावरून काढून टाकलेलं आहे. प्रतिज्ञापत्राच्या नावाखाली राजीनामे घेतलेले आहे. काही सिक्युरिटींचे सह्यासुद्धा राजीनामे नाही घेतले, त्यांना कामावरून काढून टाकलेले आहे.
काही लोकांच्या शेतीमधून रस्ते केलेले आहेत, त्यांना पैसे दिलेले नाही. काही लोकांच्या शेतांमध्ये विजेचे पोल आहेत, त्यांना मानधन दिलेलं नाही. अशा शेतकरी लोकांना जो अन्याय झाला आहे त्यासाठी आम्ही आमरण उपोषण ठेवलेलं आहे. या आमरण उपोषणासाठी 4 शेतकरी बांधव उपोषणाला बसलेले आहे. जोपर्यंत आमची मागणी पुरी होत नाही, जोपर्यंत कलेक्टर साहेब आम्हाला न्याय देत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आम्ही मेलो तरी चालेल, पण जोपर्यंत आम्ही गरीब शेतकऱ्यांना न्याय देत नाही तोपर्यंत इथं उठणार नाही. हमारी मागण्या पुरी करो. धुळे तालुक्यातील विश्वनाथ येथील द्वारकामाई सर्वांगीण विकास संस्था संचलित जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात काल 74वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमासह सत्कार सोहळाही पार पडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी गुलाब साहेबराव पाटील तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सुभाष साहेबराव पाटील, विकास सोसायटीचे सदस्य रावसाहेब पाटील, कैलास पाटील, पांडुरंग पाटील, वाल्मिक पाटील, कल्पेश पाटील, महेंद्र पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष भगवान पाटील हे उपस्थित होते. तसेच ध्वजारोहण संस्थेचे संचालक दादासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. या शाळेतील विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गाण्यांवर नृत्य केले तर काही विद्यार्थ्यांनी गाणे म्हटले. विद्यार्थ्यांच्या या कलागुणांना पाहून उपस्थित मान्यवर मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे उपप्राचार्य विजय पाटील यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापिका महानंदा पाटील, कैलास सूर्यवंशी, रोहिदास पाटील, ज्योती हुडवे, संजीवनी पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सहकार्य शिक्षकेतर कर्मचारी भरत पाटील, राजू पाटील, अतिश पाटील यांचे लाभले. धुळे तालुक्यातील आनंदखेडा येथून काढण्यात येणाऱ्या आनंदखेडा ते शिर्डी पदयात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला. गेल्या 15 वर्षाची परंपरा या पदयात्रेला असल्याने यंदा पदयात्रेत साई भक्तांचा मोठा सहभाग दिसून आला. आनंदखेडा गाव हे धार्मिक दृष्ट्या परिपूर्ण आहे. गावात श्री साईबाबांचं मंदिर असल्याने दरवर्षी गुरुपौर्णिमेला विविध धार्मिक कार्यक्रमांसह भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत असतं. तसं पाहता मंदिरात दररोज छोटे मोठे कार्यक्रम होत असतात. त्यात गेल्या 15 वर्षापासून आनंदखेडा ते शिर्डी पदयात्रा मोठ्या भक्तिभावाने काढली जाते. पदयात्रेत आनंदखेडा गावासह परिसरातील साईभक्त मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत असतात. यंदाही पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून आज या पदयात्रेला मोठ्या भक्तिभावाने प्रारंभ करण्यात आला. डीजेच्या तालावर साईंची भक्तिगीते वाजवून साईबाबांचा जयघोष करण्यात आला. पदयात्रेत सामील झालेल्या साई भक्तांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. धुळे तालुक्यातील न्याहळोद गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गावातील आजी माजी सैनिकांतर्फे दप्तरचं वाटप करण्यात आलं. 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त काल सर्वत्र विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आले. तालुक्यातील न्याहळोद गावातही जिल्हा परिषद मराठी शाळेत आजी माजी सैनिकांनी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दप्तरचं वाटप केले. आजी माजी सैनिकांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळेतर्फे कौतुक करत आभार मानण्यात आले. प्रसंगी गावाचे सुपुत्र शहीद जवान मनोहर पाटील यांच्या मातोश्री सरपंच कविता वाघ, उपसरपंच निलेश माळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. धुळे तालुक्यातील सायने येथे लिलाई पिपाई देवी यात्रोत्सवानिमित्त कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. कुस्ती दंगलीत परिसरातील अनेक मल्लांनी सहभाग नोंदविला. प्रतिवर्षाप्रमाणे तालुक्यातील सायने गावात लिलाई पिपाई देवीचा यात्रोत्सव 2 दिवस साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी लोकनाट्य तमाशा मंडळासह खेळणी, पाळणी, संसारोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थांचे स्टॉल, सौंदर्य प्रसाधने आदींची दुकाने थाटण्यात आली होती. तर आज दुसऱ्या दिवशी कुस्ती दंगलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात गावासह परिसरातील उत्कृष्ट कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवला. विजेत्या कुस्तीपटूंना बक्षीसही देण्यात आलं. कुस्त्या पाहण्यासाठी गावासह परिसरातील कुस्तीप्रेमींनी एकच गर्दी केली होती. धुळे तालुक्यातील नांद्रे गावातील विद्या विकास हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता.
कृषी विभागाच्या कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला 300 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज दुपारी ही कारवाई केली. पिंपरी येथील कृषी विभागाच्या कार्यालयात सुनील रामदास सूर्यवंशी हा कंत्राटी तत्वावर डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत आहे. त्याला ठिबक सिंचन योजनेचा टेबल दिलेला होता. पीक विम्यासाठी त्याने एका शेतकऱ्याकडून 300 रुपये लाचेची मागणी केली. याबाबत संबंधित शेतकऱ्याने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. तसेच आज दुपारी सापळा रचून डाटा एंट्री ऑपरेटर सुनील सूर्यवंशी याला पैसे घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई एसीबीचे डीवायएसपी अनिल बडगुजर, पीआय प्रकाश झोडगे, पीआय मनजित सिंग चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कदम, भूषण शेटे, शरद काटके, प्रशांत बागोल आदींनी केली. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. एटीएमची अदलाबदल करून चोरी करणारी टोळी अखेर पोलीस जाळ्यात. स्वच्छता हीच देश सेवा, नॉर्थ पॉइंट स्कूलचा संदेश. धुळ्यातील रिलायन्स कंपनीचा टॉवर जप्ती पथकाकडून सील. शहीद जवान मनोहर पाटील यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात यावी, न्याहाळोत ग्रामस्थांची मागणी. सुजलॉन कंपनीच्या निषेधार्थ धुळ्यात शेतकऱ्यांतर्फे उपोषणाचे हत्यार. विश्वनाथ येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. आनंदखेडा ते शिर्डी पदयात्रेला आज उत्साहात प्रारंभ. आजी माजी सैनिकांकडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप. सायने ते कुस्ती दंगल उत्साहात संपन्न. विद्या विकास हायस्कूल नांद्रे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. आणि 300 रुपयांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर गजाआड. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.